नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण जीवामृत बनवतो। जीवामृत बनवण्यासाठी हे 500 लिटरची टाकी आहे। 500 लिटर पाणी घेतलेले आहे याच्यात आणि बाकीचं साहित्य लागणार आहे ते हे बेसन आहे। बेसन तूर आणि चण्याचं मिसळमध्ये आहे। गोमूत्र आहे, 15 लिटर गोमूत्र आहे आणि 3 किलो बेसन आहे। त्यानंतर शेण आहे 15 किलो, गूळ आहे 3 किलो आणि झऱ्यावरची म्हणजे बांधावरची माती आहे जिथे आपण पीक नाही घेतलं ते। हे साहित्य आपण याच्यात टाकत आहोत। गोमूत्र टाका त्याच्यात, गोमूत्र हांड्यात आहे। ते आता बेसन टाका। पतलं करा, त्याला पतलं करून टाका। आता या बकेटमध्ये गूळ कालवलेला आहे, गूळ टाकून द्या। हे जे आपण आता दिसती ती हळद आहे ती आपण सेंद्रिय पद्धतीनेच घेतलेली आहे। याचे मार्गदर्शक श्री वैभवजी ठाकरे व श्री अनिलजी गावंडे आहेत। या सेंद्रिय पद्धतीने हळद घेतलेली आहे। याच्यावरती एकही दाणा खताचा टाकलेला नाही आणि फवारणी म्हणजे आपली गोकृपा अमृत, जीवामृत, लिंबोळी अर्क असे फवारणी केलेली आहे त्याच्यावरती। तर ती या पद्धतीत अशी हळद आहे। सगळं सेंद्रिय पद्धतीनेच करत आहोत। चे मार्गदर्शक श्री वैभवजी ठाकरे आहेत। यांनी पूर्णपणे माहिती दिली आम्हाला, त्यामुळे आम्ही करत आहोत सेंद्रिय शेती। धन्यवाद। माझं नाव आहे विनोद विश्वेश्वर चौधरी। विनोद विश्वेश्वर चौधरी, ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। ही जी हळद दिसते ती सेंद्रिय आहे पूर्ण। याच्यात काही खत नाही, काही नाही आणि पेस्टिसाइड कोणती फवारणी केली नाही। माझं नाव विनोद विश्वेश्वर चौधरी, ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। मोबाईल नंबर आहे 94 23 62 46 48। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्र, हे आहे गहू सेंद्रिय पद्धतीने घेतलेला। याच्यावर एकही दाणा खताचा नाही व पेस्टिसाइड कोणतीही नाही, युरिया नाही, काही नाही। या गव्हाचे सेंद्रिय पद्धतीने घ्यायचं आहे आणि सेंद्रिय पद्धतीने घेत असताना आमचे मित्र श्री वैभवजी ठाकरे व अनिलजी गावंडे व वैभवजी ठाकरे, तसेच इकडले आपल्या पुसद भागातील श्री गिरीशजी पुंडे आणि फुलसांगीचे शैलेशजी आहेत, यांनी पूर्ण माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनातून ही सेंद्रिय पद्धतीने शेती चालू आहे आपली। सेंद्रिय पद्धतीने मी गहू घेत असतो, तूर घेतली, म्हणजे चालू आहे गहू तूर सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेत असतो। या गव्हाला सर्वात प्रथम आपण पेरणी केल्यानंतर जीवामृत 100 लिटर आणि गोकृपा अमृत 1000 लिटर सोडलेले आहे। त्यासोबतच खत म्हणून शेण सॅलरी, आपली शेणाचे जी रबडी असते ती सोडलेली आहे याला। आता याला 2 पाणी झालेले आहेत या गव्हाला आणि या पद्धतीत अशी आपली जे हे आहे सेंद्रिय शेती, त्याच्यामध्ये गहू, तूर आणि
हळद आहे. हळदीला पूर्ण आपण सेंद्रिय पद्धतीनेच घेतो. हळद ही आहे, हळदीला पूर्णपणे मार्गदर्शन श्री वैभवजी ठाकरे यांनी केले. त्याला तिथे हळदीचं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ, इकडे दाखवून देतो. व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडं शॉर्टकटमध्ये घेतो. तर माझं नाव आहे विनोद विश्वेश्वर चौधरी, ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर आहे 94 23 62 46 48. धन्यवाद.